मित्रांनो, आज आपण बघणार आहोत आषाढी आळी। आषाढी आळी हा काय प्रकार असतो आणि हे झाल्यानंतर आपल्याला कुठले गोळे, कुठली औषध, कुठले इंजेक्शन, कुठलं सलाईन हे आपल्याला वापरायचं आहे ते मी तुम्हाला सांगतो। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो, हे जे आषाढी आळी आहे, ही आळी आपण सर्वात प्रथम बघू ही कशामुळे होते आणि काय कारण आहेत। तर मित्रांनो, आषाढी आळीचं एकमेव असं कारण आहे जेणे की आपल्या शेडमध्ये जंतू असतात किंवा शेडमध्ये घाण असते किंवा मग शेळीला किंवा करडाला संडास लागते आणि आपण ती संडास ती आपण साफ करत नाही आणि ती संडास लागल्यानंतर आपण काय करतो, गोळी देतो, औषध देतो, ती संडास राहते आणि मग नंतर काही दिवसांनी ते जे संडास केलेले राहते ते त्यांच्या केसाला चिटकून असते। तर ती काय करायची, आपण पूर्ण साफ करून घ्यायची। नाही जर केली तर मित्रांनो, त्या शेणावरती, त्या लेंडीवरती जे काही माशा बसतात आणि त्या माशा तिथंच त्या हागतात आणि नंतर त्या माशा ज्या आहेत तर त्या मित्रांनो, त्या माशा हागल्यानंतर त्याच्यामध्ये आळी तयार होते मित्रांनो। आणि ती आळी एवढी घातक असते मित्रांनो, रातोरात मित्रांनो जर आपण उपचार नाही केला तर रातोरात ती आळी 2 इंच, 3 इंच, 4 इंच ही शरीराच्या आतमध्ये जाऊ शकते आणि पूर्ण जेवढं त्या आळीनं खाल्लेलं असते आणि त्या आळ्यांची संख्या जी असते ती भरपूर फास्ट वाढत असते। म्हणजे रातातूनच त्या आळ्या डबल न टिबल न होऊ शकतात। तर मित्रांनो, जेव्हाही आपल्याला असा प्रकार दिसल तेव्हा आपल्याला काय करायचंय, पूर्ण जे काही ते जागा आहे, जी काही जखम आहे, ती पूर्ण जखम आपल्याला पोटॅशियम परमॅंगनेट पाण्यानं धुवून घ्यायची। मित्रांनो, धुतल्यानंतर आपल्याला काय करायचंय, पूर्ण जी जखम आहे ती पूर्ण कोरडी करून घ्यायची चांगल्या सुती कपड्यानं किंवा आपला रू असतो रूनं। तर पूर्ण ती जी जखम आहे ती साफ करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचंय मित्रांनो, त्याच्यामध्ये आपल्याला हे बघा स्क्रीनवरती दिसणारा जे स्प्रे आहे ते स्प्रे वापरायचं आहे मित्रांनो। ते पूर्ण स्प्रे मारायचं आहे आणि निलगिरीचं तेल हे जालिम उपाय आहे मित्रांनो। निलगिरीचं तेल किंवा दुसरं कुठलंही तेल त्याच्यामध्ये आपण टाकायचे आणि त्याच्यातल्या ज्या आळ्या आहेत त्या पूर्ण अशा त्या तेल टाकल्यानंतर पूर्ण बाहेर येतात। तर मित्रांनो, हे जरी तुम्हाला उपचार नाही सक्सेस झाला तर मित्रांनो, सर्वात एकदम असा उत्कृष्ट उपचार जर म्हणलं तर मित्रांनो, पेट्रोल घ्यायचंय मित्रांनो आणि पेट्रोल त्या जखमेवरती टाकायचे। मित्रांनो, पेट्रोल टाकल्याने काय होणार आहे, ज्या काही त्या आषाढीच्या आळ्या आहेत त्या आळ्या पूर्ण पटापटा बाहेर यायला निघतील। नाही तर मग मित्रांनो, पेट्रोल टाकायचंय, ज्या काही आळ्या निघतील मनाने त्या आळ्या निघू द्यायच्या आहे आणि थोड्या वेळानंतर 5-10 मिनिटानंतर मित्रांनो, आपण चिमट्याच्या सहाय्यानं पकडून बाहेर काढायच्या। तर मित्रांनो, पूर्ण आपण हे आळ्या वगैरे जेवढ्या दिसतील मित्रांनो तेवढ्या आपल्याला पूर्ण साफ करायच्या आहेत आणि पूर्ण साफसफाई झाल्यानंतर जे काही आपलं हे असेल, मलम असेल किंवा जे काही आपलं पावडर वगैरे असेल किंवा स्प्रे असेल ते लावू शकता। आणि जर तुम्हाला एकदम जालिम घरगुती उपाय जर सांगायचा झाला, राख घ्यायची, चुलीमधली राख वेगळी असणार आहे आणि कोळसा वेगळा असणार आहे। कोळसा नाही घ्यायचा, राख घ्यायची, ती राख पूर्ण बारीक चाळणीमधून चाळून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला स्प्रे मारायचा आहे थोडासा आणि त्याच्यामध्ये आपल्याला कापूर घ्यायचा आहे, छोटा असे तुकडे असतात कापुराचे। आता ते छोटे 5-6 किंवा जास्तही, कापूर जास्त वापरला तर काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो। कापूर आपल्याला जास्तच वापरायचा आहे आणि राख आणि कापूर आणि त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचंय किंवा स्प्रे मारायचंय, ते पूर्ण मिश्रण करायचंय मित्रांनो आणि ते पूर्ण असं गोळा तयार केल्यानंतर राखचा ते आपल्याला त्या जखमेवरती लावायचा आहे आणि वरून पट्टी बांधून घ्यायची। तर मित्रांनो, धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।